झालेल्या आपल्या गुळाच्या कापण्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बनवायची आपल्याला मस्त गोड गुळाच्या कापण्या करायच्या मस्त. आपण प्रवासासाठी पण नेऊ शकतो आणि असं घरी पण आपण बनवून ठेवू शकतो. लहान मुलांना तर फारच आवडतील आणि प्रवासामध्ये आपल्याला 2-3 दिवस जाऊ शकतात गुळाच्या कापण्या. चला तर रेसिपी बघूया. आता आपल्याला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला गरम पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये मस्त ते सुरुवातीला आपल्याला गरम पाण्यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे आणि नंतर मस्त गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ते टाकायचे गुळाचं पाणी आणि छानपैकी मस्त आपल्याला गुळाच्या कापण्या तयार करायच्या आहे. आता बघा मी गरम पाणी करून घेतलं आहे थोडं आणि 1 वाटी गरम पाणी आपल्याला एका पातेल्यात टाकलेलं आहे आणि गूळ टाकून घेतलेलं आहे. बघा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. आता बघा गूळ आपला सगळा विरघळून झालेला आहे. आता एक परात घेतलेली त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे 2 वाट्या आणि मीठ टाकायचं आहे. बघा गोड याच्यात थोडं मीठ टाकलं म्हणजे चव छान येते. अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये आणि मळून घ्यायचं आपल्याला पीठ. आपण जसं पोळ्यांना मळतो तसं थोडंसं टणक मळायचं आपल्याला हे, म्हणजे आपल्या कापण्या मस्त होतील. सगळं परत इथं बघा काढून घ्यायचं चिटकलेलं पीठ आणि छान पीठ आपलं मळून झालेलं आहे. आणि बघा एका ताटात काढून ठेवायचं आपल्याला पीठ आणि उंडा घ्यायचा आहे मोठा. लाटी करून पोळी लाटून घ्यायची आपल्याला मस्त. मीडियम साईजची लाटून घेतलेली आहे मी पोळी. आता थोडी मोठी जाड आपल्याला लाटून घ्यायची मीडियम साईजची आणि बघा असे खसखस टाकायची आहे. हाताने सगळी पसरून घ्यायची आहे आणि लाटण्याने फिरून घ्यायची बघा, म्हणजे खसखस पडणार नाही तळताना आपल्याला कापण्या. पूर्वी खूप करायचे लोक असे कापण्या, गुळाच्या कापण्या. आता वेगवेगळं निघालेलं आहे आणि खायला तर खूप छान लागतात या कापण्या. केल्यावर आपण म्हणतो 2-3 दिवस पण लगेच संपून जातात. सगळ्यांना आवडतील अशा या गुळाच्या कापण्या आहे बघा. आता बघा मी पिझ्झा कटर घेतलेलं आहे. तुम्ही चाकूनी पण कापू शकता आणि त्याच्याने बघा असे कापून घ्यायचे असे सगळे. इकडे कढई ठेवलेली आणि तेल पण तापलेलं आपलं मस्त, त्याच्यात तळून घ्यायचे आपल्याला. आणि मस्त कापण्या बघा आपल्या कापून झालेल्या आहे. तेल पण तापलेले बघा गॅसवर आणि कापण्या टाकून घ्यायच्या आपल्याला. आणि मस्त तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी. बघा मस्त आपल्या तळून झालेल्या कापण्या काढून घ्यायच्या आहेत त्या एका ह्याच्यात ताटामध्ये.
आता बघा आपल्या सगळ्या कापण्या तळून झालेल्या मस्त. थोड्या वेळ आपल्याला अशा ताटातच ठेवायच्या हवेशीर आणि नंतर मग ठेवायच्या हवाबंद डब्यामध्ये गार झाल्यानंतर. एकदम मस्त झालेल्या आपल्या गुळाच्या कापण्या. टिश्यू पेपरवर मस्त त्या एका ताटात ठेवायच्या, म्हणजे तेलकट तर अजिबात झालेलं नाही आहे, मस्त झालेलं आहे. एका ताटात टिश्यू पेपरवर आपण टाकून घ्यायच्या बघा अशा. आणि मस्त तयार आहे आपल्या गुळाच्या कापण्या.